रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल आणि भक्त पुंडलिकाची कथा काय आहे? आपण सगळे देव शोधत असतो, मंदिरात, यात्रेत, पंढरीच्या रस्त्यावर. पण कधी विचार केला आहे का, देव आपल्याकडे स्वतः येऊ शकतो का? ही आहे त्या भक्ताची कथा, ज्याच्या प्रेमाने आणि सेवेमुळे विठ्ठल स्वतः त्यांच्या दारी आला. खूप वर्षापूर्वी एक भक्त होता, पुंडलिक. सुरुवातीला तो आई वडिलांकडे दुर्लक्ष करणारा होता. पण एक दिवस त्याला जाणीव झाली, आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. आणि त्या दिवसापासून त्याचं आयुष्य बदललं. तो पूर्णपणे त्यांच्या आई वडिलांच्या सेवेत रमला. त्याच्या मनात शुद्ध प्रेम आणि निस्वार्थ भावना होती. आई वडिलांची सेवा केली जीवाभावाने, देव धावून येतो त्या प्रेमाने. नको मोठी पूजा, नको मोठे दान, सेवेतच भेटतो विठ्ठल भगवान. एके दिवशी स्वतः विठ्ठल पुंडलिकाच्या भेटीस आले. पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करीत होते. त्यांनी देवाला थांबायला सांगितले आणि एक वीट पुढे टाकली. या विटेवर उभे राहा असे सांगितले. विठेवरी उभा राहिला माझा पांडुरंग, भक्ताच्या सेवेसाठी सोडला स्वर्ग. प्रेमाच्या त्या एका हाकेवर देवही थांबला भक्ताच्या दारावर. आणि म्हणूनच आपल्या विठुरायाच्या आरतीमध्ये एक वाक्य आहे बघा, युगे 28 विटेवरी उभा. त्याचं कारण हेच आहे. भक्त पुंडलिकाने त्यांना विठेवरी उभा राहण्यास सांगितलं होतं आणि त्याचमुळे आपले विठुराय युगे युगे विठेवरीच उभा आहेत. ही घटना आपल्याला काय शिकवते? देवाला मोठ्या पूजा नकोत, त्याला हवी आहे मनापासून केलेली सेवा. नाम घेत राहा पण सेवा विसरू नका. आई वडिलांच्या प्रेमाला दूर करू नका. जिथे सेवा तिथे देव राहतो, भक्ताच्या मनात विठ्ठल वसतो. आज आपण पंढरीला जातो बरोबर आणि दर्शन घेतो. पण जर घरातल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं तर त्या दर्शनाचा अर्थ काय? तर त्या दर्शनाचा काहीच अर्थ उरत नाही. पंढरपूर ही फक्त एक जागा नाही, तर ती आहे एक भावना, जी आपल्याला शिकवते सेवा हीच खरी वारी आहे. पुंडलिकाच्या भक्तीतून शिकूया आपण. आई वडिलांचं पाहूया विठ्ठलाचं रूप. दररोज करूया प्रेमाची पूजा, जीवन होईल मग सुंदर अनूप. हा व्हिडिओ फक्त एक कथा नाही, ही आहे एक शिकवण, जी आपल्याला दिशा देऊ शकते. आजपासून आपल्या आयुष्यामध्ये एक छोटा बदल करा. आई वडिलांना वेळ द्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला, कारण कदाचित तुमच्या घरात विठ्ठल तुमची वाट बघत असेल. पुंडलिकाच्या भक्तीची गाथा महान, त्यांच्या सेवेतच होता देवाचा मान. विठ्ठल उभा राहिला विटेवरी सदा, भक्तीचा अर्थ शिकवून गेला जगाला साऱ्या. आई वडिलांची सेवा करताना देवाला सुद्धा वाट पाहावी लागली. तो भक्त पुंडलिक इतका महान होता की विठ्ठल सुद्धा विटेवरी थांबला. आणि आपले विठ्ठल त्या भक्ताची वाट पाहत विटेवरी थांबले देखील, कारण त्यांचा भक्त आई वडिलांची सेवा करीत होता. मग आता तुम्ही ठरवा, देव मंदिरात, यात्रेत सापडतो की आपल्या घरात सापडतो? देव स्वतः भक्ताच्या घरी आला, पण त्या भक्ताने त्याला थांबवलं. हातात पूजा नव्हती, ना मोठं दान नव्हतं, फक्त आई वडिलांची सेवा महान. म्हणूनच अजून देखील उभा आहे विटेवरी विठ्ठल भगवान. तर ही अशी कथा आहे भक्ताची आणि आपल्या विठुरायाची.